नाशिकच्या सातपूर परिसरातील स्वामी समर्थ चौक येथे गेल्या 6 वर्षापासून वाढलेले अतिक्रमण अखेर मनपा प्रशासनाने हटविले आहे। हॉटेल प्रतीक्षा बारच्या मागील बाजूस असलेल्या वाढीव अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये लड्डू गोपाल ट्रेडर्स, फॅन्सी ड्रेस मटेरियल दुकान, काही घरे तसेच एक टपरी यांचा समावेश होता। या कारवाई वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अतिक्रमण उपायुक्त सुवर्ण दखनी यांनी सांगितले की मनपा हद्दीत कुणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। दरम्यान या मोहिमेत नगर रचना विभागाचे पालवे, सातपूर विभागीय अधिकारी चंदन घोगे, सातपूर अतिक्रमण अधिकारी तानाजी निगळ तसेच NDPS अधिकारी HOD भाऊसाहेब हांडोरे व सिडको व सातपूर विभागाच्या टीमने सहभाग घेतला। तसेच पोलीस प्रशासनाकडून दीपक खरपडे, सागर गुंजाळ, सचिन अजबे आणि सोनू खाडे उपस्थित होते। तसेच अतिक्रमण गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी, प्रमोद आवाळे, सुमित दिवे, शिरीष शिंदे व प्रदीप जाधव यांच्यासह अतिक्रमण कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला। काही कारवाई केली सातपूर परिसरात असे जे अतिक्रमण आहे याच्यावरती पण आपण कारवाई करणार, त्या नागरिकांना काय आवाहन करणार आपण? म्हणजे ज्या ठिकाणी नोटीस देऊन कायदेशीर प्रक्रिया वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक।